गुड इव्हिनिंग. चला, आवाज येतोय? आवाज येत असेल तर यस टाईप करा. चला विद्यार्थी मित्रांनो, गुड इव्हिनिंग. सर्वांना शुभ संध्याकाळ. चला विद्यार्थी मित्रांनो, आजच्या आपल्या तासिकेत सुरुवात करूया. जिल्हा परिषद प्राथमिक शाळा काळवस्ती, केंद्रवाली, तालुका पाटोदा, जिल्हा बीड. आमच्या शाळेच्या वतीने 5वी जवाहर नवोदय, 5वी शिष्यवृत्ती व 5वी सैनिक स्कूलसाठी तयारी करणारा परिपूर्ण असा अभ्यासक्रम आपल्यासाठी आम्ही घेऊन आलो आहे. आम्हाला आनंद होतोय की महाराष्ट्रातून उत्स्फूर्त असा प्रतिसाद आम्हाला लाभतोय. आजच्या आपल्या तासिकेचे थोडक्यात आमच्या क्लासेसचे थोडक्यात वैशिष्ट्य तुम्हाला सांगतो. दररोज आपल्याला लाईव्ह तासिका अनुभवास मिळणार आहे, उपभोगास मिळणार आहे. विद्यार्थ्यांना सराव संच उपलब्ध करून दिले जाणार आहेत. त्याचबरोबर रेकॉर्डेड स्वरूपात ज्या व्हिडिओ आहेत ते तुमच्यासाठी उपलब्ध करून दिले जाणार आहेत. त्याचबरोबर प्रत्येक घटकावर 2, 3, 4 पेक्षा जास्त सराव टेस्ट आपणास उपलब्ध करून दिले जाणार आहेत. सर्व विद्यार्थ्यांना सर्व शिक्षकांना, पालकांना, गुरुजनांना आम्हाला सांगायला आनंद होतो की आपल्या विद्यार्थ्यांनी सोडवलेल्या सराव टेस्ट, सोडवलेले प्रश्नसंच, त्याचा निकाल पाहण्याची सुविधा आमच्या क्लासेसच्या वतीने आपल्याला करून देण्यात येत आहे. विद्यार्थी मित्रांनो, PDF स्वरूपात नोट्सही आपल्याला आमच्याकडून उपलब्ध होतील. त्याचबरोबर आम्ही आपणास कळवतो की या 5वी जवाहर नवोदय, 5वी शिष्यवृत्ती व सैनिक स्कूलसाठी असणारा परिपूर्ण अभ्यासक्रम या YouTube चॅनलच्या माध्यमातून, फेसबुकच्या माध्यमातून आपल्याला उपलब्ध करून दिला जाईल. त्यासाठी तुम्हाला एवढंच करायचं आहे, आमचा व्हॉट्सअप ग्रुप जॉईन करायचा आहे. YouTube चॅनल सबस्क्राईब करायचा आहे, शेअर करायचा आहे, लाईक करायचा आहे आणि टेलिग्राम चॅनल जॉईन करायचं आहे, जेणेकरून आपलं सर्व शैक्षणिक साहित्य एकाच ठिकाणी उपलब्ध होईल. चला तर विद्यार्थी मित्रांनो, महाराष्ट्रामध्ये अशा प्रकारचे क्लासेस घेणाऱ्या संस्था आहेत, क्लासेस आहेत. त्यांची फी रेकॉर्डेड बॅच घेतली तर 5,000 रुपये आणि लाईव्ह प्लस रेकॉर्डेड घेतले तर त्यापेक्षाही जास्त फी आकारणी करणारे क्लासेस आम्हाला महाराष्ट्रामध्ये आढळले. परंतु आमच्या शाळेच्या वतीने हा सर्व उपक्रम आपल्याला फ्री उपलब्ध करून देत आहे. त्या सर्व महाराष्ट्रातील सर्व जिल्ह्यातील शहरी व ग्रामीण विद्यार्थ्यांनी याचा लाभ घ्यावा असं आमच्या वतीने आपणास विनंती करण्यात येते. चला तर आज 5वी जवाहर नवोदय व 5वी शिष्यवृत्ती व 5वी सैनिक स्कूलसाठी लाईव्ह तासिकेचं आयोजन केलं आहे. याच्यामध्ये 3 विषय असतात. त्यातला पहिला विषय मानसिक क्षमता चाचणी, दुसरा गणित आणि तिसरा भाषा. भाषामध्ये 4 उतारे असतात, प्रत्येक उत्तरावर 5 प्रश्न आणि 20 प्रश्नासाठी 25 गुण असतात. चला तर विद्यार्थी मित्रांनो, आज तुम्हाला सांगण्यास आनंद होतोय की कोणत्याही प्रकाशनचं पुस्तक घेतलं तर आपण 50 ते 60 उतारे आपल्याला PDF स्वरूपात पुस्तकात छापलेले असतात. त्यांचा अभ्यास करून आपण परिपूर्ण असा अभ्यास होत नाही असं आमच्या निदर्शनास आलं. त्यासाठी आम्ही 200+ PDF स्वरूपात उतारे, 200+ ऑनलाईन सराव टेस्ट, त्याचबरोबर 50+ लाईव्ह तासिका व रेकॉर्डेड तासिका या भाषा विषयासाठी आयोजित केल्या आहेत. त्या आपल्यासमोर सादर करताना आम्हाला आनंद होतो. मी सोमनाथ सोनवणे आजच्या लाईव्ह तासिकेमध्ये उतारा क्रमांक 31 घेऊन आलो आहे. चला तर तुमचं स्वागत आहे आमच्या शाळेच्या लाईव्ह क्लासेसमध्ये. चला विद्यार्थी मित्रांनो, आज आपण जवाहर नवोदय विद्यालय प्रवेशासाठी अत्यंत उपयुक्त भाषा विषयाच्या उत्तरावर आधारित सराव चाचणी क्रमांक 31 मधील प्रश्नांचं आयोजन केलं आहे. आपल्यास आमच्याकडून मिळणाऱ्या 200+ उत्तरांचा अभ्यास करून व 200+ ऑनलाईन सराव टेस्ट सोडून भाषा विषयातील 20 प्रश्नाचे 25 गुण 100% मिळवतात याची आम्ही आपणास खात्री देतो. तुमच्या समोर उत्तरा क्रमांक 31 स्क्रीनवर शो केला आहे.
तो तुम्ही वाचा. वाचल्यानंतर चॅट बॉक्स मध्ये असं टाईप करा, जेणेकरून मी तो उत्तर एकदा वाचन करीन आणि नंतर आपण या उत्तरावरील सर्व प्रश्न घेणार आहोत. चला तर तुमच्यासाठी 1 मिनिटाचा अवधी. चला, उद्या असेल तर आय विल रीड किंवा माझं झालं करा, जेणेकरून मला उत्तरात चालू करता येईल. चला, 1 मिनिटापेक्षा जास्त अवधी दिला तुम्हाला. मी उत्तर वाचन करतो, तुम्ही काळजीपूर्वक ऐका, जेणेकरून या उत्तरावरील सर्व प्रश्नांची उत्तर योग्य नोंदवता येतील. उत्तरा क्रमांक श्री अपरिचित अशा संस्कृत भाषेत लिहिलेली असून माणूस परमेश्वराने ज्या ज्या प्रवृत्ती दिल्या आहेत त्या सर्वांच्या आत्मोन्नतीची इच्छा ही फार मोठी वृत्ती आहे. त्यासाठी एकाग्रचित्त होऊन अवकाश न करता हा उन्नत होण्याचा अद्वितीय उपाय आहे. परिश्रम, उत्साह, सत्य, प्रतिज्ञा या पाठीमागून आपोआप येतात. मेघास सोडून जशी विदुरता दूर नसते ही नसते. अशा प्रकारचा हा उत्तर आहे. पहिला प्रश्न तुमच्यासाठी स्क्रीनवरती यामध्ये तुम्हाला पहिला प्रश्न दिसत आहे बघा. प्रश्न पहिला, भारतातील शास्त्र कोणत्या भाषेत लिहिलेले आहे? भारतातील शास्त्र आपले शास्त्र हे कोणत्या भाषेत लिहिले आहे? ए मराठी, पर्याय बी संस्कृत, पर्याय सी हिंदी आणि पर्याय डी पाली. चला विद्यार्थी मित्रांनो, आपले उत्तर नोंदवा. चला, तुम्हाला स्क्रीन प्रश्न दिसतोय. प्रश्न पहिला, भारतातील शास्त्र कोणत्या भाषेत लिहिलेले आहेत? पर्याय ए मराठी, पर्याय बी संस्कृत, पर्याय सी हिंदी, पर्याय डी पाली. पांडव बी उत्तर देत आहे. कृष्णा बी. चला, बाकीच्याने नोंदवा. प्रश्न क्रमांक आणि पर्याय टाकत चला. ओम सोनवणे बी उत्तर, वेदांत किशोर बी, प्रशांत सानप बी, वैष्णवी सोनवणे बी, यशस्वी बी, सृष्टी गंडाळ बी. चला, योग्य उत्तर येत आहेत. याचा अर्थ या उत्तराचं आकलन तुम्हाला झालंय. भारतात कोणत्या भाषेत शास्त्र आहे? तर पहिल्याच ओळीमध्ये याचं उत्तर आपल्याला पहा. चला, योग्य उत्तर प्रश्न पहिला, भारतातील शास्त्रे कोणत्या भाषेत लिहिली आहेत? त्याचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक बी संस्कृत.
पहा, पहिल्याच ओळीमध्ये याचं उत्तर आहे बी. उत्तर दिलेल्या सर्व विद्यार्थ्यांचं हार्दिक असं अभिनंदन. गोरे बी उत्तर देत आहे, अभिनंदन, तुमचंही अभिनंदन. चला प्रश्न दुसरा, आकाश पुष्प म्हणजे अवकाश पुष्प म्हणजे पर्याय ए प्राप्य गोष्टी, पर्याय बी अप्राप्य गोष्टी, पर्याय सी सहज सुलभ आणि पर्याय डी सुलभ. चला दुसऱ्या प्रश्नाचे उत्तर टाका. प्रश्न दुसरा, अवकाश पुष्प म्हणजे पर्याय ए प्राप्य गोष्टी, पर्याय बी अप्राप्य गोष्टी, पर्याय सी सहज सुलभ आणि पर्याय डी सुलभ. चला ज्यांना येते त्यांनी उत्तर टाका, जेणेकरून आपल्याला पुढच्या प्रश्नाकडे जाता येईल. पहा, कमीत कमी वेळेमध्ये आपलं उत्तर संपायला पाहिजे. कुणाकडे नेटवर्क नसतं, कुणाची मोबाईल चार्जिंग नसते, असा व्यत्यय येतो. मुलांनो, आदल्या तासिकेसाठी नेट वाचून ठेवीत जा. सकाळी एक, संध्याकाळी एक, अशा रोज 2 तासिका लाईव्ह होणार आहेत. सध्याची तासिका जरी 40 मिनिटाची घेत असली तरी आपली मानसिक क्षमता चाचणी गणिताची तासिका 1.5 तासापर्यंत चालणार आहे. त्यासाठी नेट वाचवून ठेवा, जेणेकरून आपल्याला अभ्यास करता येईल. चला उत्तर टाका, सर्वांनी उत्तर नोंदवा. कुणीही उत्तर नोंदवत नाही, याचा अर्थ तुम्हाला उत्तर येत नाही का? याचं मी काय समजायचं? तर सृष्टीगंधा, ओम जोनवणे, प्रशांत सानप, वैष्णवी, चला अमृता, सार्थक, कृष्णा, आरती, उत्तर नोंदवा. चला प्रदीप, वैष्णव सोनवणे बी, प्रशांत बी, कृष्णा खाडे सी उत्तर देतोय. अमृता माने प्रश्न पहिला उत्तर नाही टाकलं. पहा, आकाश पुष्प म्हणजे काय? पहा, आकाश पुष्प म्हणजे काय? पांडव तुम्ही शोधायचंय, मी तर सांगणारच आहे. गोरे बी, किशोरे बी. चला विद्यार्थी मित्रांनो, प्रश्न दुसरा योग्य उत्तर पर्याय क्रमांक 2 बी अप्राप्य गोष्टी. अवकाश पुष्प म्हणजे अप्राप्य गोष्टी. लक्षात आलं का? हा व्याकरणावरचा प्रश्न होता. चला तुमच्यासाठी तिसरा प्रश्न, विद्युलता या शब्दाचा समानार्थी शब्द कोणता? हा पण व्याकरणावरचा प्रश्न आहे बघा. विद्युलता या चा समानार्थी शब्द कोणता? सृष्टीगंधाळ, बऱ्याच जणांचं उत्तर चुकलं होतं बा. प्रश्न दुसऱ्याचं योग्य उत्तर आहे बी उत्तर दिलेल्या विद्यार्थ्यांचं अभिनंदन. प्रश्न दुसरा त्याचं योग्य उत्तर होतं बी. तुमच्या समोर स्क्रीनवर प्रश्न तिसरा आहे. प्रश्न तिसरा, विद्युलता या शब्दाचा समानार्थी शब्द कोणता? चला प्रश्न क्रमांक आणि उत्तर टाकत चला. प्रश्न तिसरा, विद्युलता या शब्दाचा समानार्थी शब्द काय? पर्याय ए लता, पर्याय बी वेल, पर्याय सी विद्या आणि पर्याय डी चप्पल, चपला. सॉरी, पर्याय डी काय? चपला. प्रश्न क्रमांक आणि उत्तर टाकत चला, जेणेकरून मला समजून तुम्ही कोणत्या प्रश्नाचं उत्तर देताय. प्रश्न तिसरा तुमच्या स्क्रीनवर आहे.
पांडव सी सांगितलंय विद्या. प्रशांत सानप सी विद्या. प्रशांत सानप. चला बाकीचे उत्तर टाका. अमृता, सौरी, महेश, सानप, आरती, प्रीती, सोनल, श्रावणी, माने, मानसी उत्तर येत आहे. विद्युलता याचा समानार्थी शब्द विद्या. विद्यार्थ्यांनो, विद्या याचा समानार्थी शब्द आहे ज्ञान. म्हणजे विद्युलताचा विद्या तर नक्कीच नसेल. वैष्णवी सोनवणे डी उत्तर देते. बऱ्याच जणांचं समानार्थी विरुद्धार्थी शब्दाचा अभ्यास कमी आहे असं जाणवतं या प्रश्नामधून. चला विद्यार्थी मित्रांनो, मी तुम्हाला योग्य उत्तर सांगतो. प्रश्न तिसरा, विद्युलता या शब्दाचा समानार्थी शब्द. याचे योग्य उत्तर आहे पर्याय डी चप्पल. खूप कमी विद्यार्थ्यांनी टाकले. वैष्णवी सोनवणे डी उत्तर देते. बाकीच्यांनी डी उत्तर दिलेलं नाही. सृष्टी गंडाळकर सी देते. चला सर्वांनी समानार्थी विरुद्धार्थी शब्दाचा जास्तीत जास्त अभ्यास करा, जेणेकरून अशा प्रश्नाचे आपले मार्क जाणार नाहीत. ओम सोनवणे डी, कृष्णा खाडे डी उत्तर देते. चला तुमचं अभिनंदन. डी उत्तर दिलेल्या विद्यार्थ्यांचं अभिनंदन. ज्यांचं चुकलंय त्यांनी समानार्थी विरुद्धार्थी शब्दाचा जास्तीत जास्त अभ्यास करा. चला तुमच्या स्क्रीनवर चौथा प्रश्न. प्रश्न चौथा, आत्मावलंबन म्हणजे टिंबटिंब. आत्मावलंबन म्हणजे टिंबटिंब. प्रश्न 5, दुसऱ्यावर अवलंबून असणे. पर्याय बी स्वतःवर अवलंबून असणे. पर्याय सी इतरांवर अवलंबून असणे. आणि पर्याय डी यापैकी नाही. चला चौथ्या प्रश्नाचं उत्तर टाका. प्रश्न चौथा, आत्मावलंबन म्हणजे काय? प्रशांत सानप डी उत्तर. पांडव प्रश्न पर्याय क्रमांक टाकत जा, जेणेकरून मला कळेल तुम्ही कोणत्या प्रश्नाचं उत्तर देताय. आपण कदाचित मागे पडलो तर मागल्याच प्रश्नाचं उत्तर देत असतो. नेट स्लो असतं कधी कधी. कृष्णा खाडे हे उत्तर देतोय. याचं दुसऱ्यावर अवलंबून असणे. आत्मावलंबन म्हणजे काय? ओम सोनवणे डी, माने बी, वैष्णवी, किशोरे बी, सृष्टी गंडाळ बी, पांडव इमोजी टाकू नका. कृष्णा बी उत्तर देतोय. पांडव बी उत्तर देतोय. चला विद्यार्थी मित्रांनो, याचा अर्थ तुम्ही उत्तर नीट वाचला नाही किंवा उत्तराकडे वाचताना लक्ष दिलं नाही. पहा इथं ओळ क्रमांक 4 मध्ये याचं उत्तर आहे. पहा ओळ क्रमांक 4 पहा, आत्मावलंबन म्हणजे आपणावर अवलंबून असणे. आत्मावलंबन म्हणजे आपणावर अवलंबून असणे. हा पर्याय ए बी सी मध्ये नाहीये. हा पर्याय ए बी आपणावर अवलंबून असणे. आपणावर म्हणजे स्वतःवर. तर याचा योग्य उत्तर आहे पर्याय बी स्वतःवर अवलंबून असणे. इथं बघा, आत्मावलंबन म्हणजे आपणावर अवलंबून असणे. याचं योग्य उत्तर आहे स्वतःवर अवलंबून असणे. प्रश्न चौथा, योग्य उत्तर बी. काही जणांनी बी, काहींनी डी दिले, काहींनी ए दिले. पहा अभ्यास कमी असल्याचे लक्षण आहेत आपले. उत्तर चुकतं याचा अर्थ. प्रश्न चौथा योग्य उत्तर स्वतःवर अवलंबून असणे, पर्याय बी. चला तुमच्या समोर या उत्तरातील शेवटचा प्रश्न. परमेश्वराने फार मोठी वृत्ती कोणती? परमेश्वराने दिलेली फार मोठी वृत्ती कोणती? पर्याय ए समाजोन्नती, पर्याय बी आत्मोन्नती, पर्याय सी उन्नती आणि पर्याय डी विद्या उन्नती.
पाचव्या प्रश्नाचं उत्तर टाका. परमेश्वराने दिलेले फार मोठी वृत्ती कोणती? पर्याय ए समाजोन्नती, पर्याय बी आत्मोन्नती, पर्याय सी ज्ञानोन्नती आणि पर्याय डी विद्या उन्नती. कृष्णा खाडे बी उत्तर देतोय, आत्मोन्नती. पहा 3 नंबरच्या ओळीचं जे उत्तर लपलेलं आहे बघा, 3 नंबरची ओळ बारकाईने बघा. ओम सोनवणे बी उत्तर देत आहे, माने सी उत्तर देत आहे, ज्ञानोन्नती. वैष्णवी बी उत्तर देते, किशोरे बी उत्तर देते. माने उत्तराची 3 नंबरची ओळ वाचा, मला उत्तर शोधून मिळून जाईल. प्रशांत सानप बी उत्तर देत आहे. आपल्याला जर एखाद्या प्रश्नाचं उत्तर शोधायचं असेल तर प्रश्नाशी संलग्न असलेले शब्द उत्तरामध्ये करून त्याच्या आजूबाजूलाच आपल्याला त्याचं उत्तर मिळतं. चला विद्यार्थी मित्रांनो, बी उत्तर दिलेल्या सर्व विद्यार्थ्यांचं अभिनंदन. प्रश्न 5वा, परमेश्वराने दिलेली फार मोठी वृत्ती कोणती? तर योग्य पर्याय बी माने. आता उत्तर सापडलं तुम्हाला, बी सृष्टी गंडाळ. बी अभिनंदन. चला, बी उत्तर दिलेल्या सर्व विद्यार्थ्यांचं अभिनंदन. ज्यांचं चुकलं होतं त्यांनी पुन्हा उत्तरा वाचा. तुम्हाला सराव टेस्ट दिलेले आहे, पीडीएफ स्वरूपात नोट्स दिलेल्या आहेत. त्याचबरोबर आपण जे पीपीटी घेतोय लाईव्ह तासिकेमध्ये, त्या पीपीटीचं तुम्हाला प्रेझेंटेशन दिलेलं आहे. गोरे अभिनंदन, तुम्ही बी उत्तर दिलंय. चला विद्यार्थी मित्रांनो, अशा प्रकारे आपण इथं उत्तरा क्रमांक 31 संपवत आहोत. आपणास आम्हाला आनंद होतोय सांगण्यास की आम्हाला महाराष्ट्रातून चांगला असा प्रतिसाद मिळतोय. बरेचसे पालक शिक्षक आम्हाला फोन करून धन्यवाद देत आहेत. आम्हाला या धन्यवादाची पाठीवरची शाबासकीची थाप फक्त अपेक्षित आहे. आम्हाला पुन्हा पुन्हा कोणत्याही प्रकारची दुसऱ्या अपेक्षा नाही. त्यासाठी तुम्ही या लाईव्ह तासिकेचे नोटिफिकेशन मिळवण्यासाठी व्हॉट्सअप ग्रुप जॉईन करायचा आहे, टेलिग्राम चॅनल सबस्क्राईब करायचा आहे, युट्यूब शेअर करायचा आहे, लाईक करायचा आहे. आणि असे पाहण्यासाठी आपल्या मित्रांना, आपल्या नातेवाईकांना का सांगायचंय, कळवायचंय. इयत्ता 4थी आणि 5वीत शिकत असलेल्या विद्यार्थ्यांनी याला तासिकेचा अभ्यास केला तर 5वीतल्यांना चालू वर्षी त्याचा फायदा होईल, 4थीतल्यांना पुढच्या वर्षीसाठी त्याचा फायदा होईल. सगळ्यांनी चला, धन्यवाद मित्रांनो. इथं आपण उत्तरा क्रमांक 31 संपवत आहोत. लगेच आपण पुढचा उत्तर घेणार आहोत. विद्यार्थी मित्रांनो, जिल्हा परिषद प्राथमिक शाळा कळवण वस्ती केंद्रवाहली तालुका पाटोदा जिल्हा बीड, आमच्या शाळेच्या वतीने शहरी व ग्रामीण भागामध्ये शिकत असलेल्या 5वी नवोदय 5वी शिष्यवृत्ती व सैनिक स्कूलच्या परीक्षेची तयारीसाठी अभ्यास करत असणाऱ्या सर्व विद्यार्थ्यांचं आमच्या लाईव्ह तासिकेमध्ये हार्दिक असं स्वागत. आमच्या क्लासेसचे वैशिष्ट्य, दररोज तुम्हाला लाईव्ह लेक्चर पाहायला मिळतील, ऐकायला मिळतील. त्याचबरोबर त्याच्यामध्ये तुम्हाला प्रतिसाद नोंदवता येईल. तुम्हाला सराव संच उपलब्ध करून दिले जातील. रेकॉर्डेड स्वरूपात व्हिडिओ तुम्हाला फेसबुक आणि युट्यूब वरती दिले जातील. त्याचे व्ह्यूज तुम्हाला अनलिमिटेड आहे, ते प्रायव्हेट नसून पब्लिक केलेलं आहे. प्रत्येक घटकावर 3-4 किंवा त्यापेक्षाही जास्त सराव टेस्ट तुम्हाला उपलब्ध करून दिले जातील, जेणेकरून त्या घटकाचा तुमचा परिपूर्ण असा अभ्यास व्हावा. त्याचबरोबर शिक्षक आणि पालकांना आम्हाला कळवण्याचा आनंद होतो की आपल्या विद्यार्थ्यांनी आपल्या पाल्याने सोडवलेले सराव टेस्ट आपण निकाल कधीही पाहू शकता, जेणेकरून आपल्या विद्यार्थ्याची, आपल्या मुलाची, आपल्या पाल्याची प्रगती आपण प्रगतीचा अहवाल तयार करू शकता. त्याचबरोबर आपणास पीडीएफ स्वरूपात नोट्स आमच्या क्लासेसच्या वतीने उपलब्ध केल्या जातील. त्याचबरोबर 5वी जवाहर नवोदय शिष्यवृत्ती व सैनिकी स्कूलसाठी असणारा परिपूर्ण असा अभ्यासक्रम आमच्या लाईव्ह तासिकेच्या माध्यमातून तुम्हाला अध्यापन केला जाईल. विद्यार्थी मित्रांनो, यासाठी आपल्याला एवढंच करायचं आहे, व्हॉट्सअप ग्रुप जॉईन करायचा आहे, टेलिग्राम चॅनल सबस्क्राईब करायचा आहे, युट्यूब चॅनल सबस्क्राईब करायचा आहे, शेअर करायचा आहे. आपला टेलिग्राम चॅनलही तुम्ही शेअर करू शकता, जेणेकरून तुम्हाला टेलिग्राम चॅनलवरती तुम्हाला सर्व शैक्षणिक साहित्य, सर्व लिंक, सर्व पीडीएफ, सराव टेस्टच्या लिंक तुम्हाला एकाच ठिकाणी उपलब्ध होतील. तुम्ही व्हॉट्सअप जॉईन केला असेल आणि जर तुम्ही व्हॉट्सअपवर लिंक पाहत असाल परंतु
आपण व्हॉट्सअपचं डिलीट होतं, आपला मोबाईल फॉर्मॅट होतो, कधी हरवतो. पण टेलिग्राम चॅनलवरती तुम्ही जॉईन झालात तर तुम्हाला सर्व लिंक जॉईन कधीही व्हा, पहिल्या दिवसापासूनच्या सर्व लिंक तुम्हाला एकाच ठिकाणी उपलब्ध होतील आणि त्याही सर्व फ्री मध्ये उपलब्ध होतील. विद्यार्थी मित्रांनो, आमच्याकडून कोणत्याही प्रकारची फीस आकारणी केली जात नाही. अशा क्लासेसचे 5 ते 35,000 फी घेणारे क्लासेस आम्हाला महाराष्ट्रामध्ये आढळले. परंतु गोरगरीब आणि खेड्यापाड्यामध्ये राहणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी आमच्या शाळेच्या वतीने हा उपक्रम सुरू केला आहे. त्यांना चांगला प्रतिसाद मिळत आहे. चला तर मग आज आपण आपल्या तासिकेतील भाषा विषय 5वी जवाहर नवोदय भाषा विषयाची आज लाईव्ह तासिकेचं आपण आयोजन केलं आहे. या तासिकेचं वैशिष्ट्य पहा. आमच्याकडून भाषा विषयाचे 200+ PDF स्वरूपात उतारे, 200+ ऑनलाईन सराव टेस्ट प्लस 250+ लाईव्ह लेक्चर आपल्यासाठी आयोजन केले जातील, जेणेकरून भाषा विषयाचा परिपूर्ण असा अभ्यास तुमचा होईल. कोणत्याही प्रकाशनचं पुस्तक घेतलं तर 50 ते 60 उतार्याच्या वरती उतारे तुम्हाला अभ्यासायला मिळत नाहीत, पण आमच्या क्लासेसच्या वतीने 200+ PDF स्वरूपात उतारे तुम्हाला उपलब्ध होतील. त्याचा अभ्यास करून आपण चांगले गुण मिळवताल. मी सोमनाथ सोनवणे आपल्या सर्वांचं जिल्हा परिषद प्राथमिक शाळा काळवणच्या वतीने स्वागत करतो. आज आपण उतारा क्रमांक 32 पाहणार आहोत. चला तर विद्यार्थी मित्रांनो, आज आपण जवाहर नवोदय विद्यालयात प्रवेश परीक्षेसाठी अत्यंत उपयुक्त भाषा विषयाच्या उत्तरावर आधारित सराव क्रमांक 32 मधील प्रश्नांचं आयोजन केलं आहे. आपणास आमच्याकडून मिळणाऱ्या 200+ उत्तराचा अभ्यास करून ऑनलाईन सराव टेस्ट सोडून भाषा विषयाचे 20 प्रश्नाचे 25 गुण 100% मिळवा. सोडवलेल्या दिलेल्या लिंक सोडवत चला. एखाद्या टेस्ट मध्ये मला 3 मार्क मिळाले, 2 मार्क मिळाले तर ते टेस्ट वारंवार सोडा. जोपर्यंत पैकी मार्क मिळत नाही तोपर्यंत तुम्ही सराव टेस्ट सोडवत चला, जेणेकरून तुमचा परिपूर्ण असा अभ्यास होईल. 32 स्क्रीनवरती शो केला आहे, तुम्ही तो वाचा. तुमच्यासाठी 1 मिनिटाचा अवधी देतो. वाचल्यानंतर चॅट बॉक्स मध्ये आय विल रीड किंवा मी माझं वाचून झालं असं टाईप करा, जेणेकरून आपण पुढे चालू करू. तर चॅट बॉक्स मध्ये शब्द टाईप करा फक्त. कुणाचं वाचून झालं नाही अजून? एक मिनिटापेक्षा जास्त अवधी दिला होता. चला तर मी उत्तर वाचून दाखवतो, काळजीपूर्वक ऐका. आवाज येतोय का? उत्तर क्रमांक 22. दीपक उत्साहित होता. तो त्याचे काका आणि चुलत बहीण प्रीती व रिया सोबत रविवारी सहलीला जात होता. त्याने आपले पोहण्याचा सामान
खाऊ आणि खेळणीचे सामान एका पाठीवरील बॅगेत ठेवले होते. ते सकाळी 6 वाजता निघाले. बरेच दूरपर्यंत गाडीने प्रवास केल्यानंतर ते सहलीच्या ठिकाणी सकाळी 9 वाजता पोहोचले. त्या गावात एक फार्म हाऊस होते. गावाच्या अवतीभोवती फिरून त्यांनी भाताची शेती पाहिली आणि भाताची पिके पिकवले जातात हे समजून घेतले. त्यांनी झाडावर चढून आंबे व पेरू तोडले. ते जेवले. जेव्हा काकाने सांगितले की आता घरी परतण्याची वेळ झाली आहे, तेव्हा त्याने अजून बराच वेळ येथे थांबायचे होते, कारण त्यांना ते गाव खूप आवडलं होतं. पहा, दीपक आणि त्याचे काका, चुलत बहीण प्रीती, रिया सोबत कुठे गेले होते? रविवारी सहलीला गेले होते. हा साधा एकदम सोपा उत्तर आहे. चला विद्यार्थी मित्रांनो, तुम्हाला या उत्तरावर पहिला प्रश्न, उल्हासित म्हणजे कसं? उल्हासित म्हणजे टिंबटिंब. पर्याय ए विश्वसत, पर्याय बी अतिप्रसन्न, पर्याय सी व्यस्त आणि पर्याय डी निराश. उत्साहित याचा म्हणजे समानार्थी शब्द सांगायचा आहे तुम्हाला. उत्साहितचा उत्साहित म्हणजे काय? दीपक उत्साहित होता म्हणजे दीपक कसा होता रे? उत्साहितचा समानार्थी शब्द तुम्हाला सांगायचा आहे. हा व्याकरणावरचा प्रश्न आहे. अशा प्रकारचे 2 प्रश्न, साध्या प्रकारचे 3 प्रश्न अशी उत्तराची रचना असते. आपल्याला परीक्षेमध्ये उत्तर आला म्हणजे फक्त उत्तरातले प्रश्न नसतात. मराठीतल्या समानार्थी, विरुद्धार्थी, म्हणी, वाक्प्रचार, लिंग, वचन याच्यावरही प्रश्न असतात. चला, ओम सोनवणे बी उत्तर देतोय, माने बी उत्तर देत आहे, पांडव बी उत्तर देत आहे. चला विद्यार्थी मित्रांनो, कृष्णा घाडे बी उत्तर देत आहे, वैष्णवी सोनवणे बी, प्रशांत सानप बी. बाकीचे लाईव्ह असलेल्यांनी चॅट बॉक्स मध्ये उत्तर टाईप करा, जेणेकरून तुमचा अभ्यासही होत राहील. गोरे बी उत्तर देत आहे. चला, सर्व विद्यार्थ्यांचं उत्तर बरोबर आहे. अतिप्रसन्न. पहा, उत्साहित होणे. पहा, मला मामाच्या गावाला जायचं असल्यावर मला उत्साह होतो. मला बाजारला जायचं असलं मला उत्साह होतं. मला काही चांगली गोष्टी मिळाल्या तर मला उत्साह होतो. उत्साह म्हणजेच काय? अतिप्रसन्न. प्रश्न पहिला उत्साहित होणे, त्याचे योग्य उत्तर आहे पर्याय बी अतिप्रसन्न. चला, बी उत्तर दिलेल्या सर्व विद्यार्थ्यांचं अभिनंदन. किशोरे बी उत्तर दिले. तुमच्या एकाचंही उत्तर चुकलं नाही. सर्व विद्यार्थ्यांचं हार्दिक असं अभिनंदन. चला विद्यार्थी मित्रांनो, तुमच्यासाठी प्रश्न दुसरा. दीपक आणि त्याची चुलत बहीण टिंबटिंब. दीपक आणि त्याची चुलत बहीण टिंबटिंब. पर्याय ए गावात कंटाळलेले होते, पर्याय बी सहलीचा आनंद घेतला, पर्याय सी घरी परतायचे होते आणि पर्याय डी झाडावर चढू नये शकल्या. पहा, प्रश्न दुसरा तुमच्या स्क्रीनवर, त्याचं उत्तर टाईप करा. उत्तर टाईप करताना प्रश्न 2 आणि पर्याय क्रमांक टाईप करा, जेणेकरून मला कळेल कोणत्या प्रश्नाचं उत्तर देत आहे. प्रशांत सानप बी उत्तर देतोय. वैष्णवी सोनवणे बी उत्तर देते. अशोक कृष्णा खाडे बी उत्तर देतोय. तर माने अमृता माने बी, पांडव बी. चला बाकीचे उत्तर टाका. अमृता, असावरी, महेश, मारुती, कृष्णा, सॉरी प्रदीप, प्रीती, आरती, सोनल, शिव. चला उत्तर टाका. किशोर बी उत्तर देत आहे. ओम सोनवणे बी. चला विद्यार्थी मित्रांनो, दुसऱ्या प्रश्नाचे उत्तर कोणाचंच चुकलं नाही. प्रश्न 2, दीपक आणि त्याची चुलत बहीण टिंबटिंब. पर्याय योग्य उत्तर पर्याय बी सहलीचा आनंद घेतला. पहा, दीपक आणि तिच्या चुलत बहिणींनी कशाचा आनंद घेतला? तर सहलीचा. काका सोबत ते सहलीला रविवारी सहलीला गेले होते. पहा, चला प्रश्न तिसरा, दीपक त्याच्या टिंबटिंब सोबत सहलीला गेला. पर्याय ए आई बाबा, पर्याय बी काका आणि चुलत बहीण, पर्याय सी मित्र, पर्याय डी बहीण. पहा, याच्यामध्ये पहिल्याच ओळीमध्ये याचं उत्तर आहे. पहिली ओळ वाचलं तरी तुम्हाला
बघता येईल. सृष्टी गंडाळ बी, प्रशांत सानप बी, पांडव बी, माने तिसऱ्या प्रश्नाचं उत्तर बी देत आहे. श्रेयोग बी उत्तर. चला अभिनंदन मित्रांनो. प्रश्न तिसरा दीपक यांच्या सोबत टिंबटिंब सोबत गेला होता. योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक बी, काका आणि चुलत बहीण. तिसऱ्या प्रश्नाचं बी उत्तर देणाऱ्या सर्व विद्यार्थ्यांचं अभिनंदन. चला असाच अभ्यास ठेवा जेणेकरून आपल्याला या भाषाविषयाचे पैकीचे पैकी गुण मिळतील. तुमच्यासाठी स्क्रीनवरती प्रश्न चौथा. सहलीचे ठिकाण एक टिंबटिंब होते. सहलीचे ठिकाण एक टिंबटिंब होते. प्रश्न चौथा तुमच्या स्क्रीनवरती. सहलीचे ठिकाण एक टिंबटिंब होते. पर्याय ए पार्क, पर्याय बी समुद्र किनारा, पर्याय सी गाव आणि पर्याय डी तरण तलाव. तरण तलाव म्हणजे काय रे? पोहण्याचा तलाव. चला योग्य उत्तर टाइप करा. प्रश्न चौथा तुमच्या स्क्रीनवरती. प्रशांत सानप चौथ्या प्रश्नाचं डी उत्तर देतोय. तरण तलाव, पोहण्याचा तलाव. वैष्णवी सोनवणे सी. श्रेयोग डी, तरण तलाव म्हणजे पोहण्याचा तलाव. सहलीचे ठिकाण काय होतं रे? सहलीचे ठिकाण काय होतं? या प्रश्नाचं उत्तर उत्तराची शेवटची वेळ वाचली तरी तुम्हाला कळेल. उत्तराची शेवटची वेळ वाचा, त्यातच तो उत्तर दडलेलं आहे. सृष्टी गंडाळ सी उत्तर देते. प्रश्न चौथा. ओम सोनवणे डी उत्तर देतोय. तरण तलाव. किशोरे सी उत्तर देत आहे. गोरे सी उत्तर देत आहे. पाच चौथी वेळ शेवटची वेळ वाचा, तुम्हाला त्याच्यामध्ये उत्तर दडलेलं मिळेल. चला बऱ्याच जणांचं उत्तर चुकलंय बा. आता मी तरण तलावचा अर्थ सांगत होतो, उत्तर सांगत नव्हतो. तरण तलाव म्हणजे पोहण्याचा तलाव सांगत होतो. काही जणांना वाटलं मी उत्तर सांगतोय, त्यांनी डी टाईप केलं. अशी चूक करू नका. शेजाऱ्याचं उत्तर चुकलं त्याचं बघून सांगितलं तर आपलं बी उत्तर चुकत असतं. लोकांचं बघून कधी लिहायचं नसतं. आपल्या स्वतःच्या बुद्धीला जे योग्य वाटतं ते उत्तर आपण द्यायचं असतं. चला विद्यार्थी मित्रांनो, या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे प्रश्न चौथा. तर सहलीचे ठिकाण काय होतं? तर योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक सी गाव. एका गावात ते सहलीला गेले होते. रविवारच्या दिवशी सकाळी 9 वाजता ते गावात पोहोचले. पहा, सहलीच्या ठिकाणी सकाळी 9 वाजता कुठं पोहोचले रे? ते गावात, म्हणजे एका गावात होतं. म्हणजे सहलीचे ठिकाण काय होतं रे? तर गाव होतं. काय होतं? गाव. चला चौथ्या प्रश्नाचं उत्तर देणाऱ्या विद्यार्थ्यांचं अभिनंदन. पांडव इमोजी टाकू नका. इमोजी टाकण्यासाठी आपण लाईव्ह तासिकेमध्ये येत नाहीत. श्रीयोग. चला तुमच्या समोर या उत्तरातील 32व्या उत्तरातील शेवटचा प्रश्न. काकाने दीपकला काय दिले? पर्याय ए कसे जेवतात. काकाने दीपकला दाखवले की. पर्याय ए कसे जेवतात, पर्याय बी कसे पोहतात, पर्याय सी कसे वाहन चालवतात आणि पर्याय डी भाताचे पीक कसे पिकवतात. एकदम सोपा प्रश्न. या उत्तरातच त्याचं उत्तर लपलेलं आहे. ओळ क्रमांक 5 मध्ये तुम्हाला याचं उत्तर मिळेल. आपल्या समोर स्क्रीनवरती वरती उत्तर आहे, त्यातलं ओळ क्रमांक 5 तुम्ही वाचलं तर तुम्हाला उत्तर लगेच मिळेल. प्रशांत सानप डी उत्तर. सृष्टी गंडाळ डी उत्तर. या उत्तरात पहा, काकाने
याच्यात लगेच इथं आपण दाखवलं कुठेतरी शब्द शोधला तर लगेच आपल्याला त्याचं उत्तर मिळेल. उत्तर आपल्याला श्रेयब डी उत्तर देतोय, सृष्टी गंधाळ डी, प्रशांत सानप डी, वैष्णवी सोनवणे डी. चला विद्यार्थी मित्रांनो, बाकीच्यांनी प्रतिसाद नोंदवा. लाईव्ह आहेत आपल्या मित्रांना एक तासिका शेअर करा, युट्यूब चॅनल सबस्क्राईब करा, शेअर करा. चला गोरे डी उत्तर देत आहे. चला या प्रश्नाचं उत्तर कोणाचंच चुकलं नाही, एकदम सोप्या पद्धतीचा हा प्रश्न. प्रश्न 5वा, काकाने दीपकला काय दाखवले? योग्य उत्तर, भाताची पिके कशी पिकवतात. त्याचबरोबर बऱ्याचशा गोष्टी काकाने त्यांना दाखवल्या, गाव फिरून दाखवलं, त्यांनी झाडावरचे आंबे तोडून पाहिले, पेरू तोडून खाल्ले. चला आहे का नाही, म्हणजे त्यांनी खूप सहलीमध्ये मजा केली होती. ओम सोनवणे डी, किशोरे डी, गोरे डी. चला डी उत्तर दिलेल्या सर्व विद्यार्थ्यांचं अभिनंदन, सर्वांचंच 5व्या प्रश्नाचं उत्तर बरोबर आलंय. चला तर आज आपण इथं उत्तरा क्रमांक 32 थांबवत आहोत. प्रतिसाद दिला तुम्ही. आपला युट्यूब चॅनल सबस्क्राईब करा, शेअर करा, लाईक करा, जेणेकरून तुम्हाला लाईव्ह नोटिफिकेशन मिळत जातील. व्हॉट्सअप ग्रुप जॉईन करा, जेणेकरून लाईव्ह तासिकेची तुम्हाला लिंक वेळोवेळी उपलब्ध होतील. त्याचबरोबर टेलिग्राम चॅनल सबस्क्राईब करा, जेणेकरून सर्व शैक्षणिक डिजिटल साहित्य तुम्हाला एकाच ठिकाणी उपलब्ध होईल. व्हॉट्सअप आणि टेलिग्राम मधला फरक सांगतो तुम्हाला. व्हॉट्सअपवरती तुम्ही त्या दिवशी जॉईन झाला किंवा तुमचं व्हॉट्सअप मधलं काही मेसेज डिलीट झाले तर तुम्हाला ते परत रिकव्हर करता येत नाही. त्याला बॅकअप सिस्टम असते, ती खूप किचकट आहे. परंतु टेलिग्राम चॅनल हा एकदम चांगला पर्याय आहे. त्याच्यावरती तुम्हाला सर्व शैक्षणिक साहित्य, सर्व डिजिटल साहित्य एकाच ठिकाणी उपलब्ध होईल. पहिल्या दिवसापासून जेवढं डिजिटल साहित्य तुमच्या पुढे टाकलं गेलंय ते सर्व तुम्हाला उपलब्ध होईल. त्यासाठी टेलिग्राम चॅनल जॉईन करा. चला तर विद्यार्थी मित्रांनो, आज इथं आपण थांबूया. भेटू उद्या सकाळी 7 वाजता लाईव्ह तासिकेमध्ये. चला धन्यवाद.